जागतिक तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डीमध्ये साई भक्त आल्यानंतर साईबाबांचा भोजन प्रसादाचा नक्की लाभ घेत असतो आणि त्यामुळे साईबाबा संस्थानने या भोजन व्यवस्थेचं जे नियोजन आहे ते आता काही बदल केले आहेत। भाविकांना आता भोजन प्रसादासाठी दर्शन रांगेतूनच मोफत कुपन दिले जाणार आहे। आपण बघू शकतो मी सध्या भोजनालयात आहे आणि भक्तांना जे मोफत कुपन दिले जाते त्या कुपन घेऊन भक्त या ठिकाणी प्रसादालयामध्ये येत आहे। आपण बघू शकतो त्यांच्या हातामध्ये आपल्याला मोफत कुपन जे आहे ते बघायला मिळतं। अनेक काही तक्रारी साई संस्थानला प्राप्त झाल्या होत्या की काही लोक जे आहे अंमली पदार्थाचं सेवन करून या ठिकाणी प्रसाद घेतात। मोफत प्रसाद असल्या कारणाने या ठिकाणी अंमली पदार्थ तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक देखील या ठिकाणी येऊन भोजनाचा लाभ घेत होते आणि त्यांच्यामुळे कुठेतरी साई भक्तांना जो आहे तो नाहक त्रास भोगावा लागत होतो। यावर आता साई संस्थानने कठोर निर्णय घेत जे गुन्हेगारी पार्श्वभूमी किंवा अंमली पदार्थ सेवन करून येणारे जे कोणी असेल त्यांच्यावर आळा बसवण्यासाठी संस्थानने स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे। श्री साईबाबा संस्थानच्या वतीने आशिया खंडातलं सर्वात मोठं प्रसादालय चालवलं जातं। या ठिकाणी जो साई भक्त येतो त्याला गेटवर कुपन देऊन त्याला प्रसाद जो आहे तो दिला जायचा। यामध्ये आता बदल केलेला आहे आणि बाबांचं दर्शन घेतल्यानंतर ज्या ठिकाणी उदी प्रसाद वाटप होतो त्याच ठिकाणी जे त्याला प्रसादाचं कुपन त्याचप्रमाणे नाश्त्याचं कुपन जे त्या ठिकाणी दिलं जाईल। या व्यतिरिक्त जे साई भक्त जे आहेत ते भक्त निवासमध्ये राहण्यासाठी येतात त्यांना सुद्धा जे त्यांनी रजिस्ट्रेशन केलं तर त्याच वेळी जे त्यांना भोजनाचं कुपन आणि नाश्त्याचं कुपन दिलं जाईल। जे काही साई भक्त येतील त्यांना काही वेळेस पहिल्यांदा प्रसाद घ्यायचा असतो आणि नंतर काही ते दर्शनाला येतात तर त्यांची सुद्धा व्यवस्था जी आहे ती प्रसादालयात केली जाईल। बाबांच्या दर्शनासाठी येणारा कोणताही साई भक्त जो आहे तो उपाशी राहणार नाही त्याची प्रसादाची व्यवस्था जी आहे ती साईबाबा संस्थानच्या वतीने केलेली आहे। हा निर्णय जो आहे भक्त निवासमध्ये बऱ्याच वेळा जे आहे ते आजूबाजूची लोक जेवणासाठी येतात, काही वेळेस ते दारू पिलेले असतात त्याच्यामुळे भक्तांना बी त्रास होतो आणि शेजारी दारू पिऊन येणारा भक्त जो आहे म्हणजे संस्थांचं कामकाजावर बी प्रश्नचिन्ह होतो। त्यामुळे भक्तांच्या सोयीसाठी जो आहे तो श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेने हा निर्णय घेतलेला आहे। भक्तांना आता दर्शन रांगेतच कुपन दिलं जाणार आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी जे भक्त आलेले आहेत आता ते या ठिकाणी भोजन प्रसादासाठी या रांगेमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येते। आता जे कोणी भक्तांना त्रास देणारे लोक होते त्यांच्यावर आळा घालण्यासाठी साई संस्थानचा या उपक्रमाचे साई भक्तांमधून कौतुक होत आहे तर स्तुत्य उपक्रम म्हणून देखील बोललं जात आहे। क्या नाम है आपका और कहाँ से आया? रेखा चाटा, मैं यूएसए से आई हूँ। कूपन हम लोगों को मंदिर से मिला है जहाँ से बहुती मिलती है बाबा जी की। कितने बजे टोकन मिला है आपको? 9 बजे 9 बजे टोकन मिला। 9:30 बजे आप लोग यहाँ पे अपना कूपन लेकर आए, लाइन पे लगे यहाँ पे प्रसाद के लिए लंगर खाने के लिए। बहुत अच्छी व्यवस्था है, बहुत अच्छा। हर साल यहाँ पर दर्शन करने के लिए यूएसए से आते हैं, बच्चों को भी साथ लाते हैं। आज मेरी सिस्टर भी आई हुई है और मेरे हस्बैंड भी आए हुए हैं। कैसी व्यवस्था है संस्थान की ओर से, क्या कहें? बहुत आपका अच्छी। नाम क्या है और मेरा नाम राजीव कुमार है, मैं यूएसए से आया हूँ और यहाँ की व्यवस्था बहुत ही अच्छी है। साई राम की कृपा है। ओम साई राम। भोजन प्रसाद के लिए कैसे आए, आपको क्या दिया है? मुझको फ्री कूपन मिला है जिसके कारण हम लोग सब भक्तजन यहाँ आए हैं। कहाँ पे मिला है कूपन? ये साई दरबार में, कहाँ पर? ये जहाँ विभूति मिलती है वहाँ के आसपास, वहाँ से कूपन मिले हैं। हम सब परिवार वहीं से आए हैं। कहाँ से आए? हम लोग यूएसए न्यू जर्सी से आए हैं। क्या कहेंगे सही संस्थान की इस उपक्रम को? सही संस्थान ने ये उपक्रम चालू किया है, क्या कहेंगे? बहुत अच्छा है, सबका दिया दृष्टि है, सब बोला के साई राम। आर के न्यूज मराठीसाठी राहुल कोळगे, शिर्डी, अहिल्यानगर।